की पार्टनरशिप हे फक्त बायकोसोबत पाहिजे. डिवोर्स झाला आणि तिचं लग्न झालं, तिचा नवरा तर असाच आहे. पुरुषांपेक्षा ना त्याच्यावर महिलांनी विचार करायला पाहिजे की ती क्या पता हो अगदी. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. रिसेंटली मित्रांनो एक गोष्ट जाणवली का, जे काही होते ना ते चांगल्यासाठीच होते. अशा भरपूर गोष्टी मित्रांनो ज्या मधल्या काळात घडून गेल्या, त्याच्यावरून मी माझा अनुभव सांगतोय की प्रत्येक गोष्ट जी झाली मागच्या काळात ते चांगल्यासाठीच झाली. आणि अजून एक सांगेन मी की तुम्ही जर का संयम पेशन्स ठेवले ना स्वतःवर, की तुम्हाला जे पाहिजे ते भेटतेच. जे म्हणजे तुमच्या हक्काचं आहे ते भेटतेच तुम्हाला, फक्त थोडेच पेशंट ठेवावे लागतं. ओके मित्रांनो, तर मी आता पितोय चहा. पण मी हेच सजेस्ट करणार आहे मित्रांनो तुम्हाला की तुम्ही चहा पित नका जा. चहा शरीर के लिए हानिकारक आहे. तर मित्रांनो मी आता आलो आहे भुसावळला स्ट्रक्चरचा सामान घ्यायला, जे पाईप वगैरे ते घ्यायला आलो इथं. ही आपली गाडी लोड झाली मित्रांनो. अरे चालू झाली. अच्छा, हे निघाली आमची सवारी मित्रांनो घरी जायला. मालगाडी. तर मित्रांनो परवेज आता गेलाय पेट्रोल पंपावर. दिसतंय का तुम्हाला पेट्रोल पंप? हां, पेट्रोल पंपावर परवेज गेला मित्रांनो पैसे द्यायला. परवेज तिकडून आला होता ना, तर त्याच्याकडे पैसे नव्हते पेट्रोल द्यायला. तर तो पेट्रोल उधार घेऊन आला होता. आता त्याला पैसे दिले, तो त्याचे पैसे द्यायला गेला. परवेज एका फोनवर आला होता मित्रांनो भुसावळला आपला माल घ्यायला. काय जिथं मी गेलो होतो ना माल घ्यायला, त्यांच्याकडे आज गाडीच नव्हती. शनिवार आहे ना आज, त्यांच्या सगळ्या गाड्या बुक होत्या, म्हणजे सगळीकडे सामान टाकायला झालं होत्या. मी परवेजला कॉल केला. एका कॉलवर आला मित्रांनो हा मुलगा परत. असे पण लोक आहे मित्रांनो आपल्या आयुष्यामध्ये. परवेजला तुम्ही याच्या आधी पण माझ्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल, आम्ही शेतात गेलो होतो पाईप घेऊन आपल्या घरच्या शेतात तेव्हा. ओके मित्रांनो, तर मी आता करतोय जेवण. हे बघा, आणि माहिती आता किती वाजले? 3:45. सकाळचा गेलो होतो मित्रांनो मी, आता आलो आहे घरी. ॲक्च्युली जिथं मी गेलो होतो ना भुसावळला पाईप घ्यायला, तिथं आज खूप गर्दी होती. माझा नंबरच खूप लेट लागला. पण असो, हां, आजचा स्वयंपाक मित्रांनो मम्मीनं घरून पाठवला होता, म्हणून पण मला जाणं शक्य झालं. वालाच्या शेंगा आहे मित्रांनो. आमच्याकडे खानदेशात खूप प्रसिद्ध आहे. खूप मोठमोठ्या पार्ट्या होत्या वालाच्या दाण्याच्या. चला मग मी आता करतो जेवण, खूप भूक लागली आहे मला. आणि मित्रांनो आजपासून आपला ऑफिशियली बिझनेसचा स्पेशल मधला प्रवास चालू झाला. आज सामान खरेदी केला आणि मी साईडचा. म्हणून मित्रांनो माझी आई आहे ना, आई म्हणजे मोठी आई, सचिनची मम्मी, बॉम्बेवाले. तुम्ही भरपूर वेळेस बघितलं असेल त्यांना माझ्या ब्लॉगमध्ये. त्या नेहमी एक गोष्ट म्हणता की पार्टनरशिप हे फक्त बायकोसोबत पाहिजे, आणि तेच पार्टनरशिप टिकते. हां, खूप मोठा अनुभव आहे आम्हाला पार्टनरशिप तुटण्याचा, त्या नेहमी सांगता या. आणि मी तसं सकाळी सांगलं मित्रांनो, जे पण होते ते चांगल्यासाठीच होते. आता ही पार्टनरशिप तुटणी कोणाच्या फायद्याची आहे आणि ज्यात कोणाचं नुकसान आहे हे आपल्याला वेळच सांगेल. भाजी एक नंबर झाली मित्रांनो, सुपर एकदम. पप्पा आले आता. तर मित्रांनो मी आता जस्ट टाईमपास करत होतो, बसलो होतो इथंच. काल ना मित्रांनो मी आपली बॉक्सर आहे ना मेरी कॉम, तिचा इंटरव्ह्यू बघितला. कसला खतरनाक इंटरव्ह्यू आहे मित्रांनो त्याचा. म्हणजे तो इंटरव्ह्यू ना सगळ्यांना पाहायला पाहिजे. सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होता तो इंटरव्ह्यू. रजत सर माझा शिवाय तो आपकी अदालत तिच्यात आली होती ती मॅडम. ती काय काय बोलली तिच्या एक्स हजबंडविषयी, बाप रे खतरनाक एकदम. म्हणजे ते जे बोलली ना ते ॲक्च्युली पुरुषांपेक्षा ना त्याच्यावर महिलांनी विचार करायला पाहिजे की ती काय बोलली आहे. म्हणजे असं असतं का, तिचा बायोपिक आला होता, प्रियंका चोपडानं काम केलं होतं बघा तिच्यात, बरोबर आहे ना. तिच्यात आपण बघितलं आहे सर्वांनी, तिच्या हजबंडने तिला किती सपोर्ट केला आहे. त्यानं त्याचं फुटबॉलचं करिअर सोडलं आहे तिच्यासाठी, आणि आज ती मॅडम
त्याला शिव्या काय घालते, नल्ला काय म्हणते, काय 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 म्हणते. पण असो, तो तिचा प्रश्न आहे काय म्हणते ते. पण ह्या गोष्टीवर ना ॲक्च्युली सगळ्यांना विचार करायला पाहिजे, विशेष करून महिला वर्गांनी, की म्हणजे काय करतोय आपण, काय बोलतोय आपण, याचा विचार करायला पाहिजे मित्रांनो. मी अशा बऱ्याचशा माझ्या लाईफमध्ये इतक्या ग्रेट आणि चांगल्या महिला आहे ना, की मी तुम्हाला काय सांगू, की त्यांनी त्यांचे करिअर परिवारासाठी सोडले आहे. आणि तितकेच चांगले पुरुष पण आहे की त्यांनी सुद्धा त्यांचे करिअर सोडले काय म्हणजे सोडलेच आहे. आमचे एक कलिग आहे चांगले, PhD स्कॉलर आहे ते, बरोबर आहे. आणि त्यांच्या मिसेस म्हणजे त्या वहिनी कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे. तर त्या प्रोफेसर आहे, हे PhD स्कॉलर आहे. पण यांनी काय केलं, त्यांचा जॉब क्वाईट केला ते जे आहे ना, आणि ते घर सांभाळता, मुलं सांभाळता, आणि त्या मॅडम जॉबला जातात है ना. आमच्या एक वहिनी आहे, त्यांनी त्यांचा जॉब क्वाईट केला फॅमिलीसाठी. असे बरेचसे उदाहरण आहे, बरेचसे. फेसबुकवर मी या मेरी कॉमवर एक पोस्ट बघितली, एक नाव नाही आठवत मला, पण एका लेडीजचीच होती. आणि इतका चांगली पोस्ट आहे ना मित्रांनो, तो इतकी चांगली पोस्ट आहे ती, की तिच्यात ती बिचारी म्हणते आहे की आता सगळं झालं, म्हणजे बा संसार पाणी, मुलं बाळं सगळे झाले, मोठे झाले. मग माझे स्वप्न होते, माझा हजबंड बोलला की बाबा तू तुझे स्वप्न पूर्ण कर, आता माझा तुला पूर्ण सपोर्ट राहील. मग मी त्या दिशेनं मार्गक्रमण केला, म्हणजे ते मार्गक्रम म्हणजे प्रवास करायला लागली ती. आणि तिच्यातच तिने हा इंटरव्ह्यू बघितला. हा इंटरव्ह्यू बघितला तर ती आता विचार करते की मी असं काहीच करत नाही, चांगला आहे, माझा संसारचं चालला आहे, मुलं बाळं परिवार. कारण पुढे जाऊन जर का माझ्या मनात असाच विचार आला की मग नवऱ्यानं तर माझ्यासाठी काहीच नाही केलं, तर मग मी काय करू म्हणे. त्याच्यासाठी म्हणते हे करणंच गरजेचं नाही म्हणे. बरी आहे ना म्हणे, मी खुश आहे म्हणे आता पण तेव्हा पण. चुकीचा आहे मित्रांनो. म्हणून तो जो समय राहीन आहे ना, तो बराबर बोलला आहे अमेरिकामवर, की ॲटलिस्ट लोक जिवंत आहे तोपर्यंत तुम्ही त्यांच्यावर बायोपिक बनवू नका. क्या पता हो अगदी हागलीच नाही मित्रांनो ही. म्हणजे मला काही असं बोलायचा अधिकार नाही तिच्यावर, पण चुकीचं आहे यार. मी पण तिला मानत होतो बॉक्सर, एका म्हणजे कुठनं एकदम, कुठली ती नागालँड की मणिपूर कुठली तरी बिचारी, तिथून आली, ते फेमस झाली वर्ल्ड वाईड. डिवॉर्स घेतला. बरं डिवॉर्स झाला आणि तिचं लग्न झालं, तिचा नवरा तर असाच आहे, अजून पण फिरतोय तो बिचारा. हा तो काय, त्याला कोण भेटणार आहे, तो काही करतच नाही ना. 3 पोरं आहे तिला, 3 पोरं आहे, डिवोर्स घेतच की तिचं लग्न झालं मित्रांनो. आणि ते बिंदास आरोप लावते आहे तिच्या नवऱ्यावर. असो, ज्याचा प्रश्न आहे. फेमिनिस्ट होणं गरजेचं आहे, पण तुम्ही त्या फेमिनिस्टचा मतलब अर्थ काय काढता तो पण गरजेचा आहे मित्रांनो. आमच्या वहिनी पण रोज कामाला जातात, सकाळी जातात डायरेक्ट संध्याकाळी येतात. त्यांच्यात मी असं कधीच नाही बघितलं. काकू आपल्या म्हणजे काकूचं मी तुम्हाला सांगतो, काकू होशंगाबादला जेव्हा होते काकांची ड्युटी ना, तेव्हा काकूंचा क्लास चालायचा, शिवण क्लास आणि ब्युटी पार्लरचा क्लास घ्यायचा काकू. सकाळच्या बॅचला 10-15 लेडीज आणि संध्याकाळच्या बॅचला 10-15 लेडीज होत्या मित्रांनो. पण त्यांनी त्यांचं करिअर सोडलं तनुभूषणसाठी, परिवारासाठी आहे ना. एका मेरी कोममुळे मी काही बाकीच्या महिलांना जज करत नाही आहे, कारण मला माहिती आहे की व महिला काय असतात, त्या किती सॅक्रिफाईस करता. पण ह्या एक वेगळीच म्हणजे आजकाल ही वेगळीच एक लहर आली मित्रांनो. हे मेरी कोम सारख्या ज्या आहे ना, त्यांची एक वेगळीच लहर आली. विचार करा याच्यावर ना, मेरी कॉमवरनं पुरुषांपेक्षा ना महिलांनी विचार करणं गरजेचं आहे. किंवा अशा महिलांना आपण किती डोक्यावर घ्यायचं आणि किती. अगदी प्रियंका चोपडानं जर का तो इंटरव्ह्यू बघितला, ते पण पश्चाताप करेन की मी कोणाच्या बायोपिकवर काम केलं. असं मित्रांनो. चला आता स्वयंपाक करायचा टाईम झाला आहे, स्वयंपाक करू आपण मस्तपैकी. सोडा या मेरी कॉमला, पण विचार करा. ओके मित्रांनो, तर आता प्लॅन काय झाला माहिती आहे का, सकाळच्या 2 चपात्या उरल्या प्लस भाजी उरली आहे. ओके, आणि मग आता भुर्जी करू आणि खिचडी टाकू डायरेक्ट कुकरमध्ये है ना, म्हणजे सिम्पल, लवकर झटपट होऊन जाईल. पण 8च वाजले मग भैया आता तिथं नहीं, अभी नहीं, मैं तो आया ना बाहर से, अभी बाहर नहीं जाना मेरे को इधर. हाँ क्या बोलता, रुको क्या आधा ही घंटा है ना, आधे घंटे में तो हो जाएगा सब. मेरे अंडे फोड़ के रखे ना मैंने अभी, कुछ नहीं होता. फ्रिज में रखो क्या इसको, क्या भारी दिसतंय.
चला मग थोड्या वेळानं करू. आताशी 8च वाजता आहे घरी. ह्या मिरच्या तळून खायच्या आहे मित्रांनो. आणि मी त्या बुर्जीत यूज करतो आहे. खतरनाक काम आहे ना आपलं. झाले मित्रांनो बुर्जी रेडी. मित्रांनो तर ही बघा इथे बुर्जी बनवून झाली आणि इथं आता खिचडी टाकली मी कुकरमध्ये. थोड्या वेळाने जेवण करू मित्रांनो. ओके मित्रांनो तर आता आम्ही करतोय जेवण. भूषण खातोय खिचडी आणि बुर्जी आणि मी खातोय मित्रांनो दुपारची भाजी मस्तपैकी वालाच्या शेंगा. तर मित्रांनो आजच्या ब्लॉगला मी करतो इथंच एंड. 11:30 वाजले मित्रांनो आणि आता झोपायचं पण आहे आणि ब्लॉग पण एडिट करायचा आहे कारण उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, खूप लवकर. कारण उद्या साईट चालू करायची आहे ना, त्याच्यामुळे साईटवर जायचं आहे. तर मग मित्रांनो तुम्हाला जर का माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर कृपया करून माझ्या ब्लॉगला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद, गुड नाईट अँड बाय.